तब्बल 40 वर्ष केवळ राजकीय जोखडात बंदिस्त राहिलेला कुणबी समाजभवनाचा मुद्दा हा खऱ्या अर्थाने याच समाजाच्या युवक मंडळींनी आणि समाजोन्नती संघाच्या अर्थातच दापोली शाखेच्या मुंबई कमिटीने हा मुद्दा राजकीय जोखडातून मुक्त केला आणि या समाजाचा आत्मसन्मान, या समाजाची प्रतिष्ठा कायम राखत या समाजाला खऱ्या अर्थानं न्याय मिळवून दिला आहे। समाजातील या युवकांना समाजभवनाच्या या मुद्द्याकडे केवळ सामाजिक जाणीवेतून पाहण्याची जी दृष्टी किंवा जो दृष्टिकोन ज्यांनी दिला आणि हा 40 वर्षांचा प्रश्न ज्यांनी केवळ 4 महिन्यातच सोडून टाकला, त्या आमदार योगेशदादा कदम यांचं आज तालुक्यातील अनेक ठिकाणी त्यांच्या कर्तव्यपूर्तीबद्दल त्यांचे आभार मानण्याच्या उद्देशाने त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तालुक्यातील गावागावांमधून त्यांचे सत्कार केले जात आहेत, त्यांना धन्यवाद दिले जात आहेत। आणि केवळ कुणबी समाजाकडूनच नव्हे तर ही 40 वर्षांची मागणी आमदार योगेश कदम यांनी ज्या पद्धतीने मार्गी लावली त्याबद्दल कुणबेतर बहुजन समाजाकडून देखीलही योगेशदादांच्या कार्यपद्धतीचं विशेष कौतुक केलं जात आहे। मात्र तरी देखील दर्शको, या मुद्द्यातलं राजकारण अजून पुरतं संपलं असं म्हणता येत नाही। दापोलीच्या राजकीय पटलावर या कुणबी समाजाची जी एक निर्णायक ताकद आहे, एक निर्णायक शक्ती आहे, ती शक्तीत संपून टाकण्याचं, ती ताकद नेस्तनाबूत करण्याचं कुटील राजकारण सध्या दापोली भाजपाकडून सुरू झालं आहे। आणि विशेष म्हणजे याच समाजातील काही मुठभर लोकांना हाताशी धरून हे राजकारण केलं जात आहे। दर्शको, खरं तर आपल्यापैकी खूप लोकांना असंही वाटत असेल की काही मंडळी फक्त समाजभवन एके समाजभवनच ओरडत बसले, पण मंडळी हा मुद्दा केवळ समाजभवनाचा नाही आहे, तर हे समाजभवन उभारणीच्या प्रक्रियेत आपण समाज म्हणून एकसंध राहण्याचा, समाज म्हणून एकत्र राहण्याचा किंवा एकत्र असण्याच्या प्रक्रियेचा देखील हा एक महत्त्वाचा भाग आहे। आज कुणबी समाजातील युवा वर्गाचा जो आग्रह आहे, जो आक्रोश आहे, तो केवळ यासाठीच आहे। कुणबी समाजभवनाचा मुद्दा हा फार तर आपल्या कुणबी अस्मितेचा मुद्दा होऊ शकतो, पण तो आपल्या राजकारणाचा मुद्दा होऊ शकत नाही। याचं राजकारण करू नका हा दृष्टिकोन जेव्हा आमदार योगेश कदम यांनी या समाजातील युवकांना दिला, तेव्हापासूनच हा समाज म्हणून एकत्रित येण्याच्या या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। मात्र ह्याच प्रक्रियेला कुठेतरी खो घालण्याचा प्रयत्न समाजाच्या ग्रामीण समितीच्या काही पदाधिकाऱ्यांमार्फत केला जातोय। त्यामुळे कुणबी समाजोन्नती संघाच्या दापोली ग्रामीण समितीच्या काही पदाधिकाऱ्यांना पदच्युत करून ही ग्रामीण समिती बरखास्त करण्याची मागणी कुणबी समाज बांधवांकडून केली जाते। याबाबत समाजाच्या भावना अतिशय तीव्र असून विशेषतः समाजाच्या युवा वर्गातून ग्रामीण समितीच्या ह्या हेकेखोरपणाबाबत या युवकांकडून तीव्र नाराजी देखील व्यक्त केली जाते। याबाबत या ग्रामीण कमिटीसोबत संघाने नुकतीच एक समन्वय सभा देखील आयोजित केली होती, मात्र ही सभा देखील उधळून लावण्याचा प्रयत्न या ग्रामीण कमिटीच्या काही मोजक्या पदाधिकाऱ्यांकडून केला गेला। त्यामुळे स्वाभाविकपणे या समितीच्या बरखास्तीची मागणी आता अधिक जोर धरताना पाहायला मिळते। आज दापोली तालुक्यामध्ये संपूर्ण तालुक्यातील आजू सभासदांची तसेच मुंबई कार्यकारिणी आणि ग्रामीण 51 कार्यकारिणी अशी संयुक्त सभा एक समन्वय निर्माण करण्यासाठी लावली गेली होती, परंतु या सभेमध्ये आज सगळे विषय व्यवस्थितरित्या पार पडत असताना ग्रामीणच्या 11 पदाधिकाऱ्यांनी विनाकारण गोंधळ करून ही सभा तहकूब करण्याचा प्रयत्न केला, परंतु समस्त कुणबी समाज बांधवांच्या वतीने सर्व विषय योग्य रीतीने पार पाडले गेले। त्यामुळे सर्वानुमते असा ठराव पारित करण्यात आला की जी जागा स्थानिक आमदार योगेशदादा कदम यांनी आपल्या कुणबी समाजाला दिलेली आहे, ती जागेचा अभिनंदनाचा प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करण्यात आला। त्यानंतर सर्व विषयावरती सविस्तर चर्चा करताना असे निदर्शनात आले की दापोली तालुक्याची जी समन्वय समिती आहे, त्या समन्वय समितीचे जे 11 पदाधिकारी आहेत, पांगत अध्यक्ष आहेत आणि गडवले साहेब सचिव आहेत, ह्या मंडळीने आपल्या स्वतःच्या राजकारणासाठी समाजाला दिलेल्या जागेचा कुणबी भवनाचा वापर न करता स्वतः एक वैयक्तिक 11 पदाधिकाऱ्यांनी
कुणालाही विश्वासात न घेता, मुंबई कमिटीला कोणत्याही प्रकारे त्याची माहिती न देता संघाच्या घटनेच्या विरोधात जाऊन दापोली शाखेच्या नियमाला अधीन न राहता असा निर्णय घेतला आहे की एक वेगळी संघटना कुणबी समाजोन्नती संघ दापोली अशा नावाने निर्माण करून त्या नावाने रजिस्ट्रेशन करून एक नवीन जागा दापोलीच्या ठिकाणी घेत आहेत आणि त्या ठिकाणी ते स्वतःच्या 11 पदाधिकारी त्याच्यावर विश्वस्त कायमस्वरूपी पदाधिकारी म्हणून नेमण्यात आलेले आहे। तर हे घटनेच्या विरुद्ध केलेली काम आहे आणि ते मुंबई शाखा पदाधिकारी, ग्रामीण शाखा सर्व कार्यकारिणी पदाधिकारी आणि संपूर्ण समाजाने आज असा एक ठराव घेतला आहे की ही जी संघटना केलेली आहे ती संघटना संघाच्या अधीन राहून नाही आहे, तर त्या संघटनेला आम्ही कोणत्याही प्रकारे मान्यता दिलेली नाही आहे। तर हे जे पदाधिकारी 11 जण आहेत समन्वय समितीचे त्यांना आज आम्ही बरखास्त करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे ह्याच्या पुढे कोणत्याही मातृसंस्थेच्या नावाने जर हे समाजामध्ये काम करत असतील तर त्यांना त्या प्रकारचे अधिकार दिले गेले नाही आहेत। सध्या आम्ही दापोली शाखेने असा निर्णय घेतलेला आहे, ग्रामीण ठिकाणी एक प्रभारी कमिटी मुंबई शाखेला संलग्न राहून काम करेल आणि ती निर्माण करण्याचा निर्णय लवकरात लवकर ताबडतोब संघाच्या अधीन राहून मुंबई शाखेने घेतलेला आहे आणि या 11 जणांना बडतर्फ करण्याचा निर्णय जाहीर आम्ही आज करत आहोत। तर याच्या पुढे समाजामध्ये या 11 जणांना मातृसंस्थेच्या नावाने कोणत्याही नावाने जर हे आपल्या समोर आले तर त्यांना कोणत्याही प्रकारे मातृसंस्थेचे अधिकार, शाखेचे अधिकार राहणार नाहीत, याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी। कुणबी समाजोन्नती संघ शाखा दापोलीच्या वतीने आज सर्व समाज बांधवांची जाहीर सभा बोलवलेली होती। त्या सभेमध्ये जे आमचे आमदार सन्माननीय योगेशदादा कदम यांनी आम्हाला कुणबी भवन दिलेलं आहे त्याचं सर्वानुमतेने ठराव घेऊन तो सर्व त्या जागेवरतीच कुणबी समाजोन्नती संघाचं कुणबी भवन होणार। तसंच आज आम्ही सभा घेत असताना त्या सभेमध्ये आम्हाला असं निदर्शनात आलं की आणखीन इथे ग्रामीण कमिटीने जे कोणत्या दुसऱ्या पक्षाकडून कुणबी भवनासाठी जागा घेतलेली आहे आणि ती जागा घेत असताना कुणबी समाजोन्नती संघ अशा संस्थेच्या नावानेच तीही जागा घेतलेली आहे, पण ती वेगळी संघटना काढून घेतलेली असल्याकारणाने आम्ही सर्व मुंबई कार्यकारिणी 51 जण तसेच येथील ग्रामीण कार्यकारिणीमधले काही लोक असं त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही जी संघटना दुसरी सेम नावाने घेतलेली आहे तर ती कुणालाही न विश्वासात घेता ती संघटना घेतलेली आहे आणि हे घटनेला धरून त्याची तुम्ही संघटना काढलेली नाही आहे। जे घटनेच्या माहितीप्रमाणे जर ही कुणबी समाजोन्नती 103 वर्षाची संघटना असताना तुम्हाला दुसरं संघटना काढण्याचा अधिकार नाही आहे। त्याच्यामुळे मी अध्यक्ष त्यांच्यावरती त्यात 11 जणांना बरखास्त करतोय असं समाजाने समस्त दापोली समाज बांधवाने याची नोंद घ्यावी। त्यांनी जे वेगळी संघटना काढलेली आहे त्याच्यावरती रीतसर कारवाई केली जाईल। मंडळी, कुणबी समाजोन्नती संघ ही जी संस्था आहे ती संस्था संपूर्ण कोकणात कुणबी समाजासाठी काम करणारी तब्बल 103 वर्षांची परंपरा असलेली ही संस्था आहे आणि हीच संस्था या समाजाची मातृसंस्था म्हणून ओळखली जाते। दापोली शहरामध्ये समाजभवन उभारणीचं मागच्या 40 वर्षांचं जे समाजाचं स्वप्न होतं ते स्वप्न अगदी राईट फ्रॉम बिगिनिंग म्हणजे अगदी पहिल्या दिवसापासून हे स्वप्न याच मातृसंस्थेच्या लेटर हेडवरून मांडलं गेलं आहे। त्यामुळे याच संस्थेच्या अधिपत्याखाली दापोलीतलं हे समाजभवनाचं काम पूर्ण व्हावं अशी आग्रही भूमिका बहुसंख्य कुणबी समाजाकडून मांडली जाते। याशिवाय या संस्थेकडे किंवा या मातृसंस्थेकडे पाहण्याचा संपूर्ण समाज बांधवांचा एक आदरयुक्त आणि श्रद्धायुक्त असा एक दृष्टिकोन आहे। मंडळी, समाजाच्या याच दृष्टिकोनाचा आदर राखत त्याचा सन्मान करत आमदार योगेशदादा कदम यांनी याच मातृसंस्थेला दापोली शहरात असलेली त्यांची 7.5 गुंठे जागा समाजभवन उभारणीसाठी बक्षीसपत्राने दिली। याशिवाय मंडळी, हे समाजभवन केवळ राजकारणाचा अड्डा बनून राहू नये
तर समाजातील विद्यार्थी वर्गाला स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन करणारं एखादं केंद्र तिथं असावं, एखादं छोटेखानी वाचनालय किंवा अभ्यासिका असावी। याशिवाय गावागावातून शहराच्या ठिकाणी शासकीय कामासाठी किंवा वैद्यकीय कामासाठी जेव्हा लोक येतील तेव्हा त्यांना या ठिकाणी थोडा वेळ आराम करता येईल यासाठी काही स्वतंत्र खोल्या त्या ठिकाणी असाव्यात। शासनाच्या विविध योजना या समाजातील लाभार्थ्यांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचवणारं एखादं ई सेवा केंद्र त्या ठिकाणी असावं। कॉलेजला जाणाऱ्या तरुणींना इथं थांबून थोडं फ्रेश होता येईल किंवा त्यांना स्वसंरक्षणाचे धडे देणारं एखादं ट्रेनिंग सेंटर इथे असलं पाहिजे। एखादं काउन्सिलिंग सेंटर असावं, कायदेविषयक सल्ला देणारं एखादं केंद्र असावं, करिअर गायडन्सचं सेंटर असावं। अशा अनेक गोष्टी या समाज भवनाच्या अनुषंगाने योगेश दादांनी वेळोवेळी या समाजासमोर मांडल्या आहेत। त्यामुळे कुणबी समाजातील तरुणांमध्ये आणि विशेषतः विद्यार्थी वर्गांमध्ये या समाज भवनाच्या बाबतीत काही ठोस भूमिका निर्माण झाल्याचं देखील पाहायला मिळतंय। हे समाज भवन मातृसंस्थेच्याच अधिपत्याखाली निर्माण व्हावं आणि आमदार योगेश कदम यांनी दिलेल्या जागेतच ते निर्माण व्हावं अशी आग्रही भूमिका घेताना हे तरुण आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर हे 40 वर्षाचं स्वप्न होतं कुणबी समाजाचं, कुणबी समाज भवन दापोलीच्या ठिकाणी शहरामध्ये झालं पाहिजे। आणि 40 वर्षाचं जे आमचं स्वप्न आहे ते पाहत असताना गेली अनेक वर्षे 40 वर्षे शिवसेना आमच्यासोबत आहे। आणि मग शिवसेनेचे विद्यमान आमदार यांनी समाजाची 103 वर्षाची परंपरा असलेली समाज संघ यांच्या नावाने ती जागा देऊन खऱ्या अर्थाने समाजाचं 40 वर्षाचं स्वप्न पूर्ण केलं आहे आणि समाजाची प्रतिष्ठा राखण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। त्याचप्रमाणे आता अलीकडे ते झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देखील 12 गुंठे जागा मिळाल्या असं आम्हाला समजलं आहे। पण ती नव्याने दापोलीमध्ये झालेली संघटना आहे जी कुणबी समाज संघ दापोली त्याच्याशी छेडछाड करून केलेली अशी संघटना आहे आणि तिला कुठल्याही प्रकारची 143 वर्षाची समाज संघाची अशी परंपरा नाही। त्यामुळे संपूर्ण कुणबी बांधव जे आमदार महोदयांनी योगेश दादांनी जी जागा दिली तीच मान्यप्राप्त संघटनेला आणि परंपरा असलेल्या संघटनेने दिले तीच कुणबी समाजाला आजही मान्य आहे आणि तिथेच कुणबी समाजाचं 40 वर्षाचं स्वप्न म्हणजे कुणबी भवन साकार व्हावं अशी संपूर्ण समाजाची इच्छा आहे। इतर पक्षाचे पैसे घेऊन जे कुणबी भवन आमचं व्हायला पाहिजे, कुणबी भवन व्हायला पाहिजे, पण त्या हेतूने आम्ही नाही आहोत त्यांच्याकडे। कारण ते जर वैयक्तिक जर पैसे घेऊन येत असतील आणि कुणबी भवन आम्ही करतोय, कुणबी समाजाला कुठंतरी वेगळं भरकटवत आहेत, हे चुकीचं मेसेज जात आहे कुणबी समाजामध्ये आमच्या आणि धोफळी निर्माण केली जाते। कारण इथलीच कमिटी जी 11 जणांची कमिटी आहे, कॅबिनेट कमिटी आहे, ते आम्हाला 51 जणांना देखील विश्वासात घेत नाहीत। 51 जणांना भरकटवत आहेत की आम्ही असं करतोय तसं करतोय। ह्या गोष्टीवर मीटिंगचं ठराव देखील आम्हाला काय होतंय ते सांगत नाहीत। मीटिंगला ठराव वेगळं होतंय, आम्हाला सांगितलं जात आहे वेगळं। हे आम्हाला कुठल्याही पद्धतीचं पटत नाही त्यांच्याविषयी आणि आम्ही त्याचबरोबर आम्ही आत्ता त्यांच्याबरोबर राहणार नाही। आम्ही ह्या कुणबी भवन ह्या संघालाच मिळालं पाहिजे, जी आमची मातृसंस्था आहे, 103 वर्षाची मातृसंस्था आहे, त्या संस्थेलाच कुणबी भवन मिळावं। हे वैयक्तिक जर करणार असेल वेगळी प्रायव्हेट संस्था खोलून तर आम्हाला तसं त्याचा उपयोग नाही, आम्हाला मातृसंस्थेलाच मिळावं। आणि योगेश दादाच्या माध्यमातून आम्हाला जे ही मिळालेली आहे जागा आणि इमारत होते तिथं आम्ही त्याच्यात सगळे कुणबी समाज एकत्र आम्ही येणार आणि एकत्र मनाने आम्ही स्वीकार करणार। आमचा जो समाजाचा 40 वर्षापूर्वीपासून जो आमचा समाजाचं स्वप्न होतं ते सन्माननीय आमदार योगेशदादा कदम यांनी कोणतेही राजकीय हेतू न ठेवता ते आम्हाला बक्षीसपत्राने आमच्या कुणबी समाजाला दिलेले आहे आणि जी मातृसंस्थेला दिलेली आहे महत्त्वाची म्हणजे कोणतीही अपेक्षा न ठेवता तर ते आम्हाला मान्य आहे आणि हे कुणबी भवन ह्या जागेवरतीच व्हावं अशी संपूर्ण आमच्या कुणबी भवना समाजाची इच्छा आहे आणि ते कुणबी भवन तिथेच होईल। जे समाज भवनाचे स्वप्न आहे ते मातृसंस्थेने आम्हाला ते दाखवले स्वप्न, ते आम्हाला तरुण पिढीसाठी ते आम्हाला ते करायचं आहे आणि जे आमदार महोदय योगेशदादा कदम साहेबांनी आम्हाला ती जागा दिलेली आहे ते आम्हाला मान्य आहे। जी दापोलीतली कुणबी भवनासाठी जागा दिलेली आपले लोकप्रिय आमदार योगेशदादा कदम साहेब यांनी ती जागा कुठल्याही अटी शर्तीवर दिलेली नाही, समाजाला मान्य आहे आणि ते समाज भवन तिथंच व्हावं। तर जी संस्थेला जागा दिलेली आहे तिथंच समाज भवन व्हावं असं माझी इच्छा आहे। नमस्कार,
माझं नाव अविनाश अशोक टेमकर. मी आगरवांगणी या गावाचा रहिवासी आहे आणि मी एक कुणबी विद्यार्थी आहे. माझं इंजिनिअरिंगचं शिक्षण आत्ताच पूर्ण झालेलं आहे. तर मी ज्या इंजिनिअरिंग शिक्षण शिकत होतो तर त्याच्यामध्ये मला OBCमधून स्कॉलरशिप मिळाली होती. तर मी एक कुणबी विद्यार्थी असल्यामुळे मला ती स्कॉलरशिप म्हणजे आमच्या कॉलेजची फी होती 1,12,000 रुपये फी होती. तर मी कुणबी असल्यामुळे मला OBCतून ती फक्त 64,000 रुपये फी भरावी लागली. त्यामुळे आपला हा समाजाचा मी आभारी आहे. आणि आत्ताच मला बातमी कळाली आहे की आपल्या कुणबी भवनाला दापोलीमध्ये एक सभागृहाची जागा मिळाली आहे. या जागेसाठी गेली 40 वर्ष समाजोन्नती संस्था आणि आपली शिवसेना कार्यरत झगडत काम करत होती. पण या कामाला आता सध्याच्या युगामध्ये त्याला एक यश मिळालं आहे आणि आपल्याला शिवसेनेच्या माध्यमातून एक सभागृह मिळालेलं आहे. तर हा समाजोन्नती संघाचे आणि शिवसेनेचे मी आभारी आहे. कारण आपला कुणबी समाज हा पुढे गेला पाहिजे आणि भरपूर जे काही माझ्यासारखे विद्यार्थी आहेत त्यांना असाच पुढील शिक्षणासाठी किंवा कुठल्या नोकरीधंद्यासाठी या कुणबी संस्थेचा किंवा आपल्या या समाजोन्नती संस्थेचा फायदा झाला पाहिजे. आणि आजकाल मी जे बघत आहे काही म्हणत आहेत की शिवसेनेने केलं आहे, काही म्हणतात भाजपाने केलं आहे. पण माझ्या म्हणजे विचाराप्रमाणे किंवा मी जे ऐकलं आहे आजपर्यंत तर त्याप्रमाणे समाजोन्नती संघ आणि शिवसेनेने हे सर्व काही प्रयत्न केलेले आहेत असं मला समजत आहे. पण ते राजकारण गेलं बाजूला, मला त्याचं काही हे नाही. पण जे काय आता आपलं कुणबी भवन झालेलं आहे त्याबद्दल मी समाजोन्नती संघाचा आणि शिवसेनेचा अत्यंत आभारी आहे. मंडळी, यावरून समाजभवनाच्या मुद्द्यावरून ग्रामीण समितीने आस्थागायत केलेलं राजकारण या समाजाला आता अजिबातच मान्य नाही हे आता स्पष्टच होत आहे. त्यामुळे समाजभवनाच्या मुद्द्याचं फक्त राजकारण करून स्वतःचे राजकीय स्वार्थ साधणाऱ्या समाजाच्या या मूठभर पदाधिकाऱ्यांना आता फारशी लोकमान्यता मिळेल असं वाटत नाही. याउलट कोणतंही राजकारण न करता मुंबई समितीने मातृसंस्थेच्या अधीन राहून किंवा मातृसंस्थेचा आदर राखत ज्या पद्धतीने हा प्रश्न सोडवला आहे त्याला समाजाची चांगल्या प्रकारे सहमती देखील मिळताना पाहायला मिळते. दर्शको, खरं तर या मतदारसंघातला सर्वाधिक मतदार असलेल्या या समाजाचं स्थानिक नेतृत्व करणाऱ्या ग्रामीण समितीच्या पदाधिकारी मंडळींनी भवनाच्या मागणीच्या निमित्ताने ज्या पद्धतीने या संपूर्ण समाजाला एका याचकाच्या भूमिकेत आणून ठेवणं, त्यासाठी या समाजाला विविध राजकीय पक्षांच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न करणं ही गोष्टच मुळात अत्यंत चुकीची होती किंवा आहे. असो, आता समाजाचा आत्मसन्मान आणि प्रतिष्ठा अबाधित राखून हे समाजभवनाचं स्वप्न आता समाजाच्या मुंबई कमिटीच्या आणि विशेषतः समाजाच्या युवक मंडळींच्या माध्यमातून पूर्ण होत आहे. तर दुसरीकडे ग्रामीण समितीच्या माध्यमातून या समाजभवनाचं केवळ राजकारण करणं चालूच राहील किंवा योगेश कदम यांना विरोध करायचाच या ठाम भूमिकेतून भारतीय जनता पार्टी त्यांना देखील ते समाजभवन बांधून देईलच. पण मंडळी, या दोन्ही समाजभवनात प्रवेश करताना आपला स्वतःचा स्वाभिमान, आपल्या समाजाची प्रतिष्ठा आणि आत्मसन्मान कायम राहील अशाच सभागृहात आपल्याला प्रवेश करायचा आहे ही भावना सर्वसामान्य कुणबी समाजांमध्ये जागृत असल्याचं देखील या तरुणांनी आता ज्या प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या प्रतिक्रियावरून आपल्याला सहजच लक्षात आलं असेल. मंडळी, इथेच थांबतो. हा विषय तुम्हाला कसा वाटला ते मला जरूर कळवा आणि अशाच नवनवीन विषयांसाठी आणि सविस्तर बातम्यांसाठी आपलं दापोली न्यूज एजन्सी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. विशेषतः आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे वेगवेगळे अपडेट्स तुम्हाला अशाच विशेष बातमीपत्राच्या स्वरूपामध्ये पाहायला आवडणार असतील तर मला कमेंट बॉक्समधून जरूर कळवा. पुन्हा भेटू एका नवीन विषयासह. तोपर्यंत काळजी घ्या आणि पाहत राहा DNA न्यूज दापोली. नमस्कार.